नमस्कार, मी डॉक्टर परिणिता शुभदा रघुवीर. खरं तर आज काही गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्यात म्हणून आजचा हा व्हिडिओ करते. आश्चर्य वाटलं नाही, पण तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. याआधी परिणिता रघुवीर पावसकर असंच नाव मी नेहमी सांगत आले आणि अगदी लग्नानंतर सुद्धा, ज्यासाठी खरं तर मला माझा नवरा संगीत दिग्दर्शक संकेत पाटील याचं खरंच कौतुक करावं असं वाटतं की जेव्हा या गोष्टीवर आमचं डिस्कशन झालं तेव्हा लोक काय म्हणतील ही गोष्ट त्याने अंडरलाईन नक्कीच करून दिली, पण शेवटी हेही सांगितलं की तुला वाटतंय ना तुझ्या बाबांचं नाव लावावंसं, मग बिनधास्त लाव. कारण गेली अनेक वर्ष अगदी लहानपणापासूनच हे नाव म्हणजे तुझी ओळख आहे हे सांगण्यात आलं आणि तेच नाव मी पुढे इतकी वर्ष अगदी अभिमानाने मिरवत आले. ते नाव अचानक एकाएकी माझं लग्न झालं म्हणून ते मी मागे सोडायचं का? तर लग्न झालंय म्हणून, तशी रीत आहे म्हणून. ते नाव फक्त नाव लावण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर ती ओळख आहे माझी. मी आज जी काही आहे ती त्यांच्यामुळे आहे. त्यांनी जन्म दिला म्हणून, त्यांनी वाढवलं म्हणून, त्यांनी घडवलं म्हणून. मग ते नाव मी मागे कसं काय सोडू शकते? आणि खरंच थँक्स टू संकेत की ही गोष्ट त्याने समजून घेतली आणि मला पाठिंबा दिला या गोष्टीसाठी. खरं तर तो सुद्धा एक कलाकारच आहे आणि कलाकाराचं मन हे भावनिक असतं, संवेदनशील असतं. रीतीभातींच्या पलीकडे जाऊन विचार करण्याचा दृष्टिकोन कलाकाराकडे असतो आणि म्हणूनच कदाचित या बाबतीत तो अगदी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे की तू बिनधास्त लाव तुझ्या बाबांचं नाव. पण पुढे जाऊन मलाच पुन्हा हा प्रश्न पडला की जन्म दिला, वाढवलं, घडवलं तर बाबां इतकंच आईने सुद्धा. मग आपण तिचं नाव का नाही लावत आहोत? खरं तर जी व्यक्ती आपल्यावर आपल्या जन्मा आधीपासूनच खूप प्रेम करत असते, आपल्या आयुष्यातली सगळ्यात जवळची आणि महत्वाची व्यक्ती म्हणजे आई, आणि तिला आपण या बाबतीत पाहायला गेलं तर तितकंसं महत्व देत नाही. आणि हे फक्त रीती परंपरा या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या फक्त महाराष्ट्रात किंवा भारतापुरतच मर्यादित आहे असं नाही, तर जगाच्या पाठीवर जवळपास सगळीकडे हीच परिस्थिती आहे की आईचं नाव लावलंच जात नाही. म्हणून मला वाटतं की उद्यापासून शारदीय नवरात्र सुरू होते. स्त्री शक्ती, स्त्रियांचा मान, सन्मान, गौरव वगैरे या गोष्टी आपण फक्त बोलतो. तसं पाहायला गेलं तर आपण खरोखर तितकं महत्व नाही देत अजूनही. आणि बाकी कोणी यासाठी काय करेल किंवा नाही, किंवा मी सुद्धा उद्या जाऊन मोठ्या पटलावर यासाठी काही करू शकेन किंवा नाही मला माहित नाही, पण उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या निमित्ताने ही एक एवढीशी गोष्ट मी नक्कीच करू शकते की माझी ओळख सांगताना मी इथून पुढे बाबांसोबत तिचंही नाव तुम्हाला नक्की सांगत जाईल. आणि हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश खरं तर हाच आहे की अनेक जण लावतात, अनेक जण अशा प्रकारे आई आणि बाबांचं नाव लावतात, पण लग्नानंतर कित्येक मुली लावतात किंवा कित्येकांना लावायची इच्छाही असते, पण पुन्हा तेच रीती परंपरांच्या ओझ्याखाली दबून गेल्यामुळे त्यांना ती गोष्ट करता येत नाही. तर मला त्या गोष्टीसाठी सुद्धा एक वाचा फोडावी असं खूप मनापासून वाटलं आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ करते. आणि हो, इथून पुढे परिणिता शुभदा रघुवीर ही माझी ओळख असेल.